अशी उधळण करते सात रंगहीन भातुनी सातही दिवशी नित्य नवी ही सकाळ वाटे हवी 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 आवाज तुमचा न माझाही ग्रीन रेडिओ असे मित्र जणू घेऊन आला तुमच्यासाठी सतरंगी हे इंद्रधनु इंद्रधनु. 90.4 ग्रीन FM वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण ऐकत आहात इंद्रधनु कार्यक्रम. तर आज या कार्यक्रमामध्ये आपल्याशी गप्पा मारायला आल्या आहेत मिसेस सुजाता पटवर्धन. ऍक्च्युली या बऱ्याच आस्पेक्ट्सनी लिखाण करतात. या विनोदी ढंगाचं लिखाण करतात. लेख त्यांचे विनोदी असतात बरेचसे, पण कविता मात्र त्या थोड्याशा राजकीय वास असणाऱ्या करतात. तो वास आपण घ्यायचा की नाही ते आपण नंतर ठरवू, पण तोपर्यंत विनोद मात्र आपण नक्कीच ऐकणार आहोत आज त्यांच्याकडून, आणि भरभरून हसून सगळ्या श्रोत्यांचं त्या मनोरंजन करणार आहेत आज. नमस्कार सुजाताताई. नमस्कार. आपण स्टुडिओमध्ये आज आलात तेव्हा ग्रीन एफएमच्या वतीने मी पहिल्यांदा तुमचं स्वागत मी पण सुरुवातीलाच ग्रीन एफएमचे आभार मानून टाकते. बघितलं कशा विनोदी आहेत त्या? कारण नंतर विसरले तर तुम्हीच रागवाल माझ्यावर. अरे बापरे. नाही नाही, तुम्ही नाहीच आहात तुमच्यावर रागवावं असं कोणी. मला नाही वाटत तुमच्यावर कोणी रागवू शकत असेल. एनिवेज, आता आपण विषयाकडे वळूया. ओके, मला सांगा, तुम्ही लिखाण करू शकताय या एका भावनेची जाणीव तुम्हाला कधी झाली? तसं म्हटलं तर मी शाळेत असतानाच आवड होती. मला शाळेत असतानाच माझी आवड होती, आणि शाळेमध्ये मला काही निबंधाला वगैरे बक्षिसं सुद्धा मिळाली होती. नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर सुद्धा काही थोडंफार मासिकात लिखाण केलं होतं. आणि मग मात्र काय गंमत झाली की लग्न झालं आणि मी त्या सगळ्या चक्रात अडकले नोकरी संसाराच्या. आणि मग माझ्या या लिखाणाला मी गतीच देऊ शकले नाही. माझी रुद्ध झाली गती ती. आणि मग जी गती मिळाली, कारण माझे मिस्टर कोल्हापूरला अपडाऊन करायचे, त्यामुळे घरातलं सगळंच एक खांबी तंबू असल्यासारखंच होतं बरंचसं. मुलांचे अभ्यास, ते काय आता तुम्हाला सांगायला नको, सगळे प्रकार माहितीच आहे. तर मग निवृत्तीनंतर मात्र मला फारच मोकळेपणा वाटायला लागला. आणि मग त्या मोकळ्या ढाकळ्या वातावरणात मी काहीतरी असं म्हटलं छान लिहावं थोडंसं. आणि तसं लिहित होते तर मी काही कुठे असं छापायला वगैरे पाठवत नव्हते किंवा कुठे देत नव्हते. का असं का? मला आपलं वाटायचं की इतकं हल्ली लोकांच्या पुढे पूर येतोय सगळ्या गोष्टींचा, आपलं कोण वाचणार आहे, आणि एवढा आपला दर्जा तरी आहे की नाही कोण जाणे. हा मात्र विनोद आहे बरं. तर असं होता होता माझा बराच, मला वाटतं 60चा जसा मेदाचा संचय झाला अंगावर, तसा साहित्याचाही थोडाफार संचय झाला. बघितलं का श्रोते हो, म्हणजे त्यांची प्रकृती कशी असावी यांचं त्यांनी तुम्हाला विदाऊट कॅमेरा दर्शन घडवलेलं आहे. तर मग एक माझ्या मुलाच्या मनात काय कल्पना चमकून गेली की आईचं आपण हे लिखाण प्रकाशित करूया. माझा मुलगा आणि मुलगी दोघांनी पण. आणि आता त्यांनीच एवढं मनावर घेतल्यावर मी पण चंग बांधला की काय हरकत आहे आपण हे असं. आणि असं करत करत माझं चंद्रदीप नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालं, म्हणजे प्रकाशित केलं. अच्छा, आम्हीच प्रकाशित केलं ते. आणि तुम्ही असं का म्हणता बरं? आणि पण अगदी वैशिष्ट्य म्हणजे माझे जे शाळेतले मराठीचे सर होते, वाडेकर, प्रोफेसर वाडेकर. अच्छा. तर त्यांनी पण फार सुंदर प्रस्तावना दिली त्याला. आणि मग मात्र मला असं वाटायला लागलं की आपल्या लिखाणावर जरी ते खपलं नाही तरी त्यांच्या प्रस्तावनेमुळे तरी खपेल. असं नाही हो, असं का म्हणताय? कारण तुमचं चंद्रदीप पुस्तक मी वाचलेलं आहे आणि मला माहिती आहे तुम्ही काय धरतीचं लिहिता, त्यामुळे इतका मोठा विनोद नका करू तुम्ही. एनिवेज, बरं, मग पुढे? तर मग ते प्रकाशित झालं आणि मग मला खूपच अगदी चांदण अंगावर बरसल्यासारखं झालं माझ्या. कारण खूप म्हणजे आता पत्र ह्या हल्लीच्या
योगामध्ये येणं म्हणजे पुत्रप्राप्ती झाल्यासारखंच वाटतं. अहो नाही आजच्या जमान्यात म्हणाल तर कन्याप्राप्ती झाल्यासारखं वाटतं. हा काय हरकत नाही. पण पत्र आणि पुत्र जमतं ना, बघा म्हणून हा विनोद मला नाही हो सुचणार, हा यांनाच सुचणार. बरोबर म्हणून पत्रप्राप्ती. बरोबर. तर चांगली छान मस्त 5-6 पत्र मोठी आली. बर. बऱ्याच जणांनी फोनवरून प्रतिक्रिया दिल्या, अच्छा. काही जणांनी प्रत्यक्ष भेटून सुद्धा सांगितलं आणि माझा उत्साह म्हणजे आनंद वाढला. बरोबर. मुख्य म्हणजे बरोबर. चंद्राचा प्रकाश जरा जसा कलेने वाढतो तसा माझाही प्रकाश आपला आनंद किलो किलोने वाढला. ओके ओके. बर, आज तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय ऐकवणार आहात? आज मी एक मजेदार लेख आणलाय. बर. म्हणजे कशावर आहे ते मी आधीच सांगत नाही, कारण ते आधीच सांगितलं तर तुम्हाला ऐकावंच वाटणार नाही. अरे बापरे. आणि तरी आम्ही तो ऐकायचा हा, आहे. बर बर बर. चालेल, मग आपण वाचायला सुरुवात करूया. हो, पण मी त्याला सांगायचं म्हणजे मी अजून त्याला बारसं केलं नाहीये त्याचं लेखाचं. बर. तर मी ते आपलं तुमच्यावर आणि श्रोत्यांवर सोडते. अच्छा, त्यांनी आणि आम्ही मिळून बारसं करायचं. हा, बर बर बर, हरकत नाही. तुम्ही मला तुमच्या लेखाची हत्या केलं तर हो. कुर्र करायला हरकत नाही. हरकत नाही. चला मग आपण वाचूयात. श्रोते हो, काही काम करत असाल ना हातातलं तर थोडा वेळ बाजूला ठेवा ना, कारण तुम्हाला हसता हसता काम नाही करता येणार, फारच फार तर ऐकता ऐकता करता येईल ना. तर प्रचंड हसा आणि मस्त मजा घ्या या लेखाची. 20-25 वर्षापूर्वीची हकीकत. मी चुकून एका ज्योतिषाच्या हातात हात दिला आणि त्यानं माझा पाय मला दाखवला. म्हणजे काय तर तो म्हणाला, तुम्हाला दीर्घायुष्य आहे, पण आयुष्याच्या उत्तरार्धात तुमचा पाया खचणार आहे. आता मी मनातून चांगलीच खचले, पण त्याला उतारा म्हणून त्यानं माझ्या हातावरील नवीनच उमटलेल्या रेषेकडे बोट दाखवलं. हात दाखवून अवलक्षण असं काहीसं मनात येत होतं आणि त्याच्या हातावर तुरी देऊन निसटून जावं असा विचार मनात चमकून गेला. तोपर्यंत त्याच्या पुढील शब्दांनी मनाला दिलासा मिळाला. तो म्हणाला, ही जी रेखा म्हणजे रेषा आयुष्य रेषेला समांतर दिसते ना, ती तुमच्या आयुष्याला पूरक रेषा आहे आणि जीवनात संकटांचा जरी पूर आला तरी ही रेषा तुम्हाला तरुण नेणार आहे. वा. त्या माझ्या सप्लिमेंटरी लाईनकडे अगदी तरणोपाय सापडल्याच्या आनंदात मी मोठ्या आशेनं आणि प्रेमानं बघितलं आणि आता मात्र मी तिथनं ताबडतोब काढता पाय घेतला, कारण आणि काहीतरी वाईट ऐकायला नको. आता त्या तारुण्याच्या उत्तरांगात म्हणजे मला म्हणायचं की साधारण मी त्यावेळेला 40शीत होते जेव्हा त्यांनी हे मला ज्योतिष सांगितलं. तेव्हा पुढे येणाऱ्या जरावस्थेतील आजारापासून तरण्यासाठी तेव्हापासूनच मी तरणोपाय शोधू लागले आणि त्यासाठी मी अगदी चरणापासून म्हणजे मनापासून आचरण्याचा प्रयत्न केला. सर्वात प्रथम दिवसातून एकदा तरी वॉकिंगला जाण्याचा परिपाठ चालू केला. तो काही विशेष नाही त्यात, ते सुद्धा अगदी ब्रिस्क वॉकिंग बरं का. बर. एकट्यानं चालायला जायचं. रोज 10 ते 6 नोकरी, संसार, मुलांचे अभ्यास वगैरेतून वेळात वेळ काढून फिरायला जाणं चालू होतं. पण तेवढ्यानं वजन काही फारसं कमी होईना, म्हणून मग जमेल तेव्हा आसान योगासनं करणं चालू केलं. असं करत करत वयाचं अर्धशतक पार झालं की हो, तोपर्यंत लेकीचं लग्न झालं. 2-3 वर्षात नात जन्मली. मुलाचं शिक्षण पूर्ण होऊन तो नोकरीमुळे लांब तिकडे बेंगलोरला बेंगलो खरेदी करून राहू लागला. बेंगलोरला बेंगलो खरेदी करून राहू लागला. बरं. अच्छा. तर आता आम्ही दोघंच घरात होतो, त्यामुळे आता व्याप पण बराचसा कमी झाला होता. आता थोडा मोकळेपणे श्वास घ्यायला आणि थोडेफार म्हणूनच श्वासाचे व्यायाम करायला सुरुवात केली. पण तोपर्यंत जुन्या स्पॉन्डिलायटिसच्या दुखण्यानं मान, हात, खांदे जखडायला सुरुवात केली. आता त्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून मानेचे व्यायाम, ट्रॅक्शन आणि मॅग्नेट थेरपी म्हणजे मानेला लोहचुंबकवाला पट्टा लावायला सुरुवात केली. बर. अहो तेच सांगायचंच राहिलं. मध्यंतरी ते डॉक्टर व्होरांचं आपलं आरोग्य आपल्या हातात हे पुस्तक वाचलं.